नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। अमेरिकेच्या पत्रकारासमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। कुटुंब एक आहे हे मीडियामध्ये दाखवण्याचा पवारांचा प्रयत्न होता। बारामतीमध्ये अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। बारामतीच्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। काठेवाडीमधल्या कन्हेरी मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराला सुरुवात। भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेऊ नका, सर्वांनी एकत्रित काम केलं तर सुनेत्रा पवार 3 लाख मतांनी निवडून येतील, विजय शिवतारेंचा कार्यकर्त्यांना आवाहन। 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावर सुद्धा शरद पवार मुंबईमध्ये येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि यापुढेही नसेल, शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरील अजित पवारांचा दावा फेटाळला। विधानसभेला अधिक जागा लढण्याचा प्रयत्न करणार, आमचं अधिक लक्ष विधानसभेवर, शरद पवारांचं सूचक विधान। इंडिया आघाडीनं 25% जागांवरील उमेदवार एकमेकांविरोधात लढतायत। काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच पराभव मान्य केलाय। इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आली आहे, मोदींची जाहीर सभेमध्ये इंडिया आघाडीवर टीका। वायनाडमध्ये मतदान झाल्यावर काँग्रेसच्या राजकुमाराला सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा। काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला नाही, मोदींची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका। जनतेची स्वप्न माझ्यासाठी संकल्प आहेत, भाजपनं जाहीर केलेला संकल्पपत्र म्हणजे मोदींचं गॅरंटी कार्ड, मोदींचं परभणीमध्ये वक्तव्य। महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली, त्यामुळे परभणीला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही, परभणीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सत्तेमध्ये असताना काँग्रेसनं तिजोरी लुटली, राहुल गांधींना जनता स्वप्नातही पंतप्रधान बनवणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका। महत्वाची बातमी, अजित पवारांचा उमेदवारी अर्ज हा आता नामंजूर झालेला आहे। निवडणूक आयोगाच्या तपासणीमध्ये अजित पवारांचा अर्ज हा नामंजूर झालाय। सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज हा मंजूर झालेला आहे। डमी उमेदवार म्हणून अजित पवार यांनी हा अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता, त्यांचा उमेदवारी अर्ज हा नामंजूर झालेला आहे। माहितीच्या सरकारनं इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं, सरकार मराठा आरक्षण टिकवणार, नांदेडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आदित्यला सीएम बनवून दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीस म्हणाले होते, उद्धव ठाकरेंचा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा। फडणवीसांनी शब्द देऊन मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचं मुलाखतीमध्ये वक्तव्य, तर शब्द पाळला नसेल तर चुकीचं, ठाकरेंच्या दाव्यावर पवारांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार, त्यांची कुवत होती का, ठाकरे खोटं बोलून भाजपच्या नेत्यांना बदनाम करतायत, उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका। ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील, ठाकरेंना पवारांसह देशातील अनेक नेते पसंती देणार, संजय राऊतांचं वक्तव्य। जनहिताचा निर्णय घेऊन मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, पत्रकार परिषदेमध्ये ज्योती मेटेंनी भूमिका जाहीर केली। मला अजूनही वाटतं प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र यावं, आज नाही तर उद्या आम्ही एकत्र येऊ, आंबेडकरांनी मवियासोबत येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, पुणे भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा दावा, वासुदेव काळे यांचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सहभाग। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज एकवटणार, समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची माहिती, भुजबळांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज आग्रह धरणार। विशाल पाटील समजूतदारच, विशाल पाटील मवियाच्या कुटुंबातील सदस्य, ते आमचे शत्रू नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। 2 महिन्यांमध्ये शिंदे दिसणार नाहीत, निवडणूक संपली म्हणजे काम संपलं, भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छत्रपती कुटुंबानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं असं काम केलं नाही, संजय मंडलिकांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य। कागलमधल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यामध्ये वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य। रोहित पवार सर्वात आधी पक्ष सोडून चालले होते, अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांची रोहित पवारांवर टीका, रोहित पवारांनी 3 वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला, उमेश पाटील यांचं वक्तव्य। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेमध्ये मवियापुढील पेच वाढला, दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकपचा हट्ट, जेपी गावित यांचा उमेदवारीसाठी आग्रह कायम।
नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी मतदारसंघामध्ये येणार. 24 एप्रिलला अमित शहांची रत्नागिरीमध्ये सभा, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीही 28 एप्रिलला राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गमध्ये येणार. खासदारांनी कामं न केल्यानं बुलढाण्यामध्ये संतापाची लाट. मंत्रिपद खासदारकी भोगून बेईमानी करून काही जण मिंधे गटामध्ये गेले. मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचा विरोधकांवर निशाणा. उत्तम जानकरांच्या बैठकीमध्ये धैर्यशील मोहितेंना पाठिंबा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये टॉर्च पेटवत धैर्यशील मोहितेंना दिलं समर्थन. भाजप नको तुतारी पाहिजे, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला अर्ज. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमध्ये गावोगावी बैठकांचा धडाका. लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसलेंच्या उदयनराजेंसाठी गावोगावी सभा.